या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचं वारंवार समोर येते। सूर्य आग ओकत असताना तीव्र पाणी टंचाई आणि आटत चाललेल्या विंधण विहिरी या ठिकाणी कठीण परिस्थिती पानवाडी शिवारीतील मारुती मोरे या शेतकऱ्यानं टोमॅटोची लागवड केली। फवारणीसह इतर कामांसाठी जवळपास 60 ते 70 हजार एकरी खर्च आला। मात्र सध्या टोमॅटोला किलोला 2 ते 4 रुपये भाव मिळत असल्यानं ते तोडून बाजारात पुरवठा करणं देखील परवडत नाही। त्यामुळे नाईलाजानं टोमॅटो जनावराला टाकून उकिरड्यावर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। यामुळे शेतात टोमॅटोचा लाल चिखल दिसत आहे। भाव घसरल्यानं शासनानं पंचनामा करून खर्च निघण्यापुरते तरी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे। काय केले शेतात आता? टमाटे केले, भेंडी केले, थोडे मिरची केली, थोडी ज्वारी काय आहे, थोडं थोडं केलेलं आहे। किती आहे शेत? शेत आहे 5 एकर। पाण्याचं कसं आहे आता उन्हाळ्यात? काय एक बोर पाडलंय, काय एवढी भेंडी लावली, टमाटे लावलेत, पाणी जरा कमी पडायला लागले। मार्केट कसं आहे बरं आता भेंडीचं टमाट्याचं? मार्केट काय सुद्धा नाही। मार्केट 1 रुपया कोणी खायला गेले। टमाटे आता चांगली निवडून काढून जनावराला खराब ठेवली ती। टमाट्याचा काय भाव आहे? टमाट्याचा काय भाव आहे? 4-5 रुपये किलो खायला कोणी। टमाटे किती केले तुम्ही? 1 एकर टमाटे केलंय। कुठले वैशाली। किती झाडं लागली? 6000 झाडं लागली ती। किती खर्च झाला तुम्हाला सगळा? लय खर्च झाला, 60-65 हजार रुपये खर्च झालाय। बरं, आतापर्यंत भाव नाही। आतापर्यंत काय उत्पन्न किती निघालं? काय निघालं? थोडं तर निघालं उत्पन्न। आता काय करायचं? टमाटे पडायला लागले आता ह्या टमाट्याचं काय करायचं? मग काय करायचं? कापून जनावराला टाकायला चांगलं बाजार त्याला भाव नाही। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित,